मला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. पंच पंच कोण आहेत? हा, राहुल कांबळे. तांबोडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती विजय सावेकर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आसमानी टोला बॉलला पाठवलंय सीमा पार. षटकार. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर जालिंदर पाटील, मॅन फ्रॉम पाटणे, षटकारांचा बेताज बादशाह, षटकार किंग, एक आयकॉन खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला यश आहे. उलटा चेंडू घुटना टेकला आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार. मला ती टू व्हीलर जरा काढायची. टू व्हीलर एजे एजे सर, टू व्हीलर जरा काढा. तुमचं 2 मिनिटं. जराशी पुढे घ्या की, ट्रक बसेल असं हे करा. ओके. 2 मिनिटं काढतात. 2 मिनिटं. तर जराशी गाडी पुढे घ्या. किती टू व्हीलर आहे तशीच पुढे घ्या. 4 व्हीलर 3चीच आहे ती काढतात. 2 मिनिटं ट्रक लावतात. मला सामन्याला सुरुवात करायची. डान्सिंग बांधव विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र वेगाने बीट केलंय. एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धाव फलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र बॅटची कडा, तदनंतर मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन दी बोर्ड. चा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने, चेंडूला पाठवलं वन बाउन्स ओव्हर द रो, सीमा पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुन्हा एकदा लेफ्ट फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. यावेळी मात्र संकेत साठे आडवे आले आणि तदनंतर फलंदाज झेलबाद. पहिल्या विकेटचं पतन.
सालाबाद प्रमाणे श्री मरीमाई देवीच्या यात्रेनिमित्त श्री मरीमाई चषक पर्व पहिले भव्य हाफ पिच नाईट क्रिकेट सर्कल स्पर्धा प्रथम क्रमांक 21,000 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 10,000 रुपये व आकर्षक चषक. या स्पर्धेसाठी प्रवेश फी फक्त 1,500 रुपये असणार आहे. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य असेल, त्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश आजच निश्चित करा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आणखीन एक पाटणे गावची मुलुक मैदानी तोफ अर्थातच अभिजित हवलदार. आणखीन एक षटकारांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅक वरती मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे संघाकडून अपकमिंग सुपरस्टार अजिंक्य पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल सुरेखरित्या हाताळा, गुडलेन स्पॉटला चेंडू पिचिंग झाला, त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. जसप्रीत बुमराह पद्धतीची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य पाटील काहीतरी त्याच पद्धतीची ऍक्शन पाहायला मिळते ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांचा इशारा, नो बॉल. पिचिंग विकेटच्या बाहेर झालं. टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार. ओकलाय जालिंदर पाटील याच्या बॅट मधून क्रॅकिंग पार. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत रवी नारकर. मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने फटका खेळाय, कंडी आहे चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक युवा खेळाडू मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे संघाकडून कंडी. कंडी तो पण नाव आहे त्याचं. रफ्ताराचा बादशाह, वेगाचा चिता मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे संघाचा. देखील मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव पूर्ण होईल, मिळणाऱ्या एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचेल 26 त्या आकड्यावरती. 26 रन स्कोर कार्ड पर. बॅटिंग एंडला अभिजित हवलदार उर्फ आबा. चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. नॉसाकीन एंडला धावचीची संधी होती, परंतु फेकी चुकीच्या एंडला निवडली संकेत साठे यांनी. त्याला बॅट घेऊन जायचा, बॅट.
उडवला लॉफ केलाय. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट षटकार ठोकलाय जालिंदर पाटील मॅन फ्रॉम पाटणे. त्याच्या बॅट मधून क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका कव्हरच्या दिशेला षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. नवीन गोलंदाज संकेतसाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल टप्प्याचा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. गोलंदाज झेलबाद. दुसऱ्या विकेटचं पतन. अभिजित हवालदार बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती कोल्हापूर पोलीस अर्थातच प्रवीण पाटील. मैदानाच्या आतमध्ये इतनी हाईट उतनी ही तगडी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खराब यष्टीरक्षण. रवी नारकर यांच्याकडून झालेली चूक. त्याच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. महत्वाच्या सामन्यामध्ये या चुका कुठेतरी सुधाराव्या लागणार आहेत मॉर्निंग क्रिकेट क्लब बाभवडे संघाला. उडवलाय लॉफ्ट केलाय आणि प्रवीण पाटील यांच्या बॅट मधून हवाई हल्ला. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. ठोकलाय प्रवीण पाटील. पोलिसी दणका क्रॅकिंग षटकार. मला जुना चेंडू द्यायचा आहे. मला जुना चेंडू द्या आयोजन कमिटी. एकदा लाभ करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. कमबॅक केले जाते गोलंदाज संकेत याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे 40 त्या आकड्यावरती.
डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड केलाय, वन बाउन्स ओव्हर द रो, सीमा रेषा पार, चौकार. षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 44 धावा, 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन फ्रॉम बांबवडे गावचा आर्मीत असणारा हा सुपरस्टार, नाव त्याचं सम्राट वगैरे मेजर, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला जालिंदर आहे, सलामीला आलेला फलंदाज, चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, खेल पर्यंत यष्टीरक्षक पोहोचू शकत नाही. घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय, एका धावेळी धाव फलक जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा अवांतर धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. फलक जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. चेंडू डॉट येतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे. ट्रॅक पॅन्ट वेगळ्या कलरची आहे, त्यामुळे आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येत आहे. स्कोअर लेगला ट्रॅक पॅन्ट आहे, पण ब्लॅक किंवा ब्लू पाहिजे. रवी, तुम्हाला माहित आहे सगळं. डेड बॉल येतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. सम्राट वगैरे मेजर चांगली गोलंदाजी हाताळत आहेत, आतापर्यंत रोखून ठेवले. स्ट्रायकिंग एंडला जालिंदर आहेत. एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, डिक्लेअर स्वरूपात आणखीन एक धाव प्राप्त होईल. नो बॉलचा इशारा येतोय. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलेला आहे. चला, बांबोडे संघाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. वेस्ट हाईट साठी पाहिलं जात आहे. तिसरे पंच अमित कांबळे, चला जावा. तिसरे पंच, नो बॉल चेक करायचा आहे. पहिला 1 फॉर दी ओव्हर दिला होता, त्यानंतर आणखीन एक बाउन्स हाताळला, तो चेक करायचा आहे.
चला नो बॉलचा इशारा येतोय. नक्कीच ही स्पर्धा आपण थेट युट्यूब द्वारे लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. केडीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ओमकार पाटील यांचे प्रोप्रायटर आहेत केडीसी लाईव्हचे. याही वेळी उडवला लॉब केलाय समोरच्या दिशेने पोखलाय उत्तुंग क्रॅकिंग मॅग्निफिसंट षटकार. काय फलंदाजी करतोय पहा जालिंदर पाटील मॅन फ्रॉम पाटणे. षटकारांचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या मात्र पाटणे वॉरियर्स संघाकडून आपले इरादे स्पष्ट करतोय. मला थोडस स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती आहे. ढगाळ वातावरण झालेलं आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. विनंती आहे की आपण त्वरित स्पीडअप करायचं आहे सामन्याला. चला धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 54 धावा. 54 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. जालिंदर बॅक टू द डग आउट. चौदा चेंडूंमध्ये तब्बल 34 धावांची वादळी खेळी करून जालिंदर पाटील त्रिफळाची 2 माघारी परततोय. चला पंचांना विनंती आहे सर सामना त्वरित स्पीडअप करायचा आहे. यानंतर अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. मला थोडस स्पीडअप करा मित्रांनो विनंती आहे. ढगाळ वातावरण झालेलं आहे. लालासू पहिलाच बॉल आडव्या बॅटने फटका खेळाय समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. एकच धाव प्राप्त होईल. या फटक्यावरती मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. 55 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं गेलं तर प्रवीण पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपात धावफलकात 1 ने भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल 56 या आकड्यावरती. 56 रन्स ऑन स्कोर कार्ड. 56 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून. गोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडूला पाठवलं 1 बाउन्स ओव्हर द रो. सीमा पार. आणखीन एक क्रॅकिंग चौकार येतोय प्रवीण पाटील यांच्या बॅट मधून. षटक क्रमांक 4 मार्गस होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15च्या सरासरीने 60 धावा. चला आम्ही येतो तुम्ही या. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून अखेरचं हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संकेत साठे
अष्टपैलू खेळाडू मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे संघाचा. मला थोडस स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे दोन्ही संघांना. यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. चला जुना चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू द्या, दुसरा नाही. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्रायकिंग एंडला लालासो पाटील आहेत. पहिलाच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतो, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. साठ धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आतापर्यंत अद्यापही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेल्यानंतर नंतर पॉइंटच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहेत, पाठमोरा करतायत. बंडी याचं चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण, फेकी देखील लाजवाब. परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. लालासो आणि प्रवीण यांच्या माध्यमातून 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतात. मिळणाऱ्या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 63 या आकड्यावरती. बाबू, हे बाबू, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड होती 63 धावा. लास्ट करण्याचा प्रयत्न, रेडला धावचीची संधी आहे. फलंदाज होतोय धावचीत. आणखीन एक विकेटचं पतन. नवीन फलंदाज इनॅट नंबर 6 वरती अक्षय जाधव. आणखीन एक पाटणे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. नुकताच झालेल्या मुंबई पोलीस परीक्षेमध्ये याही देखील खेळाडूची वर्णी लागलेली आहे आणि मुंबई पोलीस येथे कार्यरत देखील झालेला आहे हा खेळाडू. टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका खेळाय. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 पोलीस मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी झुंज देत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एका बाजूला कोल्हापूर पोलीस तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस. लोअर फुल टॉस चेंडू, बॅटची कडा, त्यानंतर मात्र काय घडतंय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली फेकी, 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 67, अर्थातच 67 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू शिल्लक आहे. अखेरच्या चेंडूवरती 1 धाव प्राप्त होते. षटक क्रमांक 5 मार्गस्थ होते.
षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 68 धावा प्लस पेनल्टीच्या 2 म्हणजे 70 झालेला आहे. 71 धावांची गरज, 30 चेंडू 71 ची गरज. यानंतर होणारा सामना, एका बाजूला युवराज स्पोर्ट्स ससेगाव तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, टॉस साठी यायचा आहे. एका बाजूला शंतनू पारळे अँड कंपनी तर दुसऱ्या बाजूला राहुल माने अँड कंपनी. आत्ताचा विषय लय हार्ड आहे. सन्मान्य श्री प्रवीण पाटील कोल्हापूर पोलीस यांच्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. चला नवीन चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला शंतनू थोडस फास्ट यायचं आहे. शंतनू युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाचे कर्णधार शंतनू पारळे त्यांनी आपल्या स्वप्नातील 11 अर्थातच ड्रीम 11 रंगवलेली आहे. शंतनू पारळे मॅन फ्रॉम ससेगाव, ससेगाव संघाची आन बान आणि शान, स्वतः कर्णधार जर्सी नंबर 08 तर रवींद्र जडेजा फॅन. सन्माननीय श्री प्रवीण पाटील कोल्हापूर पोलीस यांच्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. नाणेफेकीचा कौल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे राहुल माने. होणारे 30 बॉल 71 धावांची गरज. मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे संघाची सलामीची जोडी मैदानात. एका बाजूला पाहिलं गेलं तर आणखीन एक विध्वंसक फलंदाज अर्थातच संकेत चाटे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मेजर सम्राट वगैरे फलंदाजीसाठी सलामीला आलेले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ज्या खेळाडूने 14 चेंडूंमध्ये 34 धावांची वादळी खेळी केली या सामन्यामध्ये तोच खेळाडू अर्थातच जालिंदर पाटील. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येणारे 30 बॉल 71 ची गरज, 30 चेंडू 71 धावा. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अप्रतिम कव्हर ड्राइव्ह. चेंडू चाललाय धन 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 करत सीमा रेषा पार. येतोय ज्योतिर्लिंग चषक ब्रँडेड चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय.
टॉस चेंडू त्याच्यावरती आक्रमण पुन्हा एकदा कव्हर्सला भेटलाय चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार येतोय बॅक टू बॅकचा कन्झिक्युटिव्ह दुसरा चौकार. पूल केलाय स्कोरलेगच्या दिशेने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत म्हणतील फक्त दर्शक बॅक टू बॅकचा तिसरा कन्झिक्युटिव्ह क्रॅकिंग चौकार. तीन चेंडूंवरती तीन चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा उडवला लॉस केला कव्हरच्या दिशेने उत्तर धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. चला 2 रनची पेनल्टी आहे का पाटणे वॉरियर्स संघाला. ओके चला 2 रनची पेनल्टी आहे पाटणे वॉरियर्स संघाला. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू यावेळी मात्र गॅप भेदू शकलेले नाहीयेत संकेत साठे यांच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्कोर कार्ड वरती स्थिर आहे 14 या आकड्यावरती. यावेळी देखील समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित हवालदार यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 मार्गस होते पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा प्लस 2 रन पेनल्टीच्या म्हणजे 17 धावा स्कोर कार्ड वरती. 17 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करा मोनू सर 2 रन पेनल्टीच्या घ्या. येणारे 24 चेंडू बनवायचे 54 धावा 24 चेंडू 54 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे तर दुसऱ्या बाजूला पाटणे वॉरियर्स हा संघ. हा सामना जर संकेत साठे यांनी जिंकून दिला तर रवी नारकर यांच्या माध्यमातून तब्बल 251 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळते परंतु चालाकी दाखवली क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एका धावेळी धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. हा नक्कीच ही चूक मात्र नंतर लक्षात आली लालासू यांच्या कारण स्ट्राईक चेंज करण्यासाठी हे केलं होतं परंतु चेंडू जर घोषांकित क्षेत्रात गेला तर जो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असतो तोच स्ट्राईक वर राहणार हा नियम आहे या मैदानाचा. फटका खेळाय पहा अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये जमिनीला आग लावत चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार.
धावसंख्या या चौकाराबरोबर जाऊन पोहोचेल तब्बल 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. संकेत साठे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळत आहे. आकणे वॉरियर्स संघाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा पॉइंटला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती आक्रमण. बॉलला बॉल सीमा रेषा पार. षटकार. डब्बे में डब्बा डब्बे में केक. घुटना टेक आणि संकेत साठेचा षटकार देख. ठोकलाय क्रॅकिंग षटकार. 28 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली फलंदाजी करतोय संकेत साठे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल धरणीला दान. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. झेल धरणीला दान दिला गेला आणि संकेत याला मिळतंय पहिलं जीवनदान. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं गेलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. पहा 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर दमदार झाले. शेवट गोड होईल का? माफ करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15च्या सरासरीने 30 धावा. येणारे 18 बॉल बनवायचे आहेत 41 धावा. 18 चेंडू 41 ची गरज. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जालिंदर पाटील. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. समीकरण बदलता. येणारे 17 बॉल 41 ची गरज. 17 चेंडू 41 धावा. चेंडू 41 ची गरज. चांगला चेंडू. डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाते. येणारे 16 बॉल 41 ची गरज आहे. 16 चेंडू 41 धावा. यावेळी पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन गोलंदाज जालिंदर याच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण बदलतंय. येणारे 15 बॉल 41 ची गरज. राहुल माने आपला निर्णय कळवायचा आहे. राहुल माने आपला निर्णय कळवायचा आहे.
एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल्स होतोय, समीकरण बदलतंय. येणारे 14 बॉल 40 ची गरज आहे. 14 चेंडू 40 धावा. वाईट फटका फसलाय क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल. फलंदाज होतोय झेलबाद. महत्वाची विकेट. संकेत साठे बॅक टू द डगआउट. चला यानंतर होणारा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव विरुद्ध युवराज स्पोर्ट्स तसेगाव. कोळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि युवराज स्पोर्ट्स तसेगाव संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलंय. शंतनू, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला का? ओके, नक्कीच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती केदार जवंजाळे. 13 चेंडू 40 ची गरज आहे. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे. येणारे 12 बॉल 40 ची गरज. 12 चेंडू 40 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आनंदात चौगले. 12 चेंडू 40 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला सम्राट वगैरे मेजर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय सम्राट वगैरे मेजर याच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. चला जुना चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू द्यायचा आहे.
येणारे 11 बॉल 36 ची गरज आहे. 11 बॉल 36. येणारे 11 बॉल 36 ची गरज आहे. एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने फटका खेळाय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव प्राप्त होईल. समीकरण बदलते. येणारे 10 बॉल 35 ची गरज. हा चेंडू 35 ची गरज आहे. एकदा समोरच्या दिशेने फटका खेळाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु कुठेतरी फेकी थोडीशी अक्षय याच्याकडून वाईट पाहायला मिळाली. त्यानंतर एक धाव पूर्ण होते. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाते. येणारे 9 बॉल 34 ची गरज आहे. 9 चेंडू 34 धावा. 9 चेंडू 34 धावांची गरज आहे. ते म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका पार नाही होते आणि कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. येणारे 9 बॉल 34 ची गरज आहे. माफ केला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. बनतील फक्त दर्शक. त्यांच्या हाताला चटका देऊन चेंडू चाललाय सीमा पार. येतोय बॅक टू बॅकचा अवतार सम्राट वगैरे याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा समीकरण बदललं जाते. येणारे 8 बॉल 30 ची गरज. 8 चेंडू 30 धावा. आठ चेंडू 30 धावांची गरज आहे अद्यापही सामना जिंकण्यासाठी. या सामन्याने कलाटणी कुठे घेतली तर तिसऱ्या षटकामध्ये केवळ एकच धाव खर्च केली ती जालिंदर याने, आणि त्या सामन्यानेच त्या षटकापासून इथे या सामन्यामध्ये कलाटणी मिळालेली पाहायला मिळाली. 8 चेंडू 30 ची गरज आहे. लोअर फुल टॉस चेंडू मिस टाइम स्ट्रोक. नक्कीच या फुटबॉल वरती 6 धावांची मोहर होती, परंतु फलंदाज कुठेतरी चुकले. तंत्र मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. समीकरण बदलते. 7 बॉल 29 ची गरज आहे. येणारे 7 बॉल 29 ची गरज. समोरच्या दिशेने फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव प्राप्त होईल या फटक्यावरती. समीकरण बदललं जाते. येणारे 6 बॉल 28 ची गरज. 6 चेंडू 28 धावा. बॉल वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून अखेरचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अभिजित हवालदार. 6 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. स्ट्रायकिंग एंडला केदार आहेत. सहा चेंडू 28 धावांची गरज.
पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना हुलकावणी देत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. केदार्याच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. आज बॉल 24 ची गरज. माफ केलाय फटका फसलाय. झेल धरणीला दान. समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 22 धावा. चार चेंडू 22 ची गरज आहे. ओव्हरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा समीकरण बदलते. येणारे 3 चेंडू 21 ची गरज. 3 चेंडू 21 धावा. माफ केलाय. चांगला झेल टिपलाय जालिंदर याने. जाधवर सर काळे सर आपण यायचं आहे. आपल्याला राहुल माने यांनी बोलवलेला आहे. जाधवर सर आणि काळे सर आपल्याला बोलवलेला आहे. आपण या. 2 चेंडू 21 धावांची गरज. सामना रवी याने जिंकून दिला तर 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 2 चेंडू 21 धावा. उडवलाय लॉप केलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार चौकार. समीकरण बदलते. येणारा एक बॉल 17 ची गरज आहे. एक बॉल 17 ची गरज. आणि हा सामना जिंकलाय. पाटणे वॉरियर्स संघाने सामना जिंकून सेमीफायनल मध्ये धडक मारलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन पाटणे वॉरियर्स संघ. चला युवराज स्पोर्ट्स तसे का आपल्याला विनंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आलेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा वन्स अगेन मिस्टर जालिंदर पाटील.